त्या दोघांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया, कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक उत्तुंग हिरा घडवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा होऊन जावा हे खरं तर आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य होय, नशीब होय. कारण असा महान राजा जन्माला यायला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक हिरा जन्माला आला, ज्या हिऱ्यानं पुढच्या कित्येक वर्षांसाठी, कित्येक शतकांसाठी आपल्याला एक इतिहास निर्माण करून ठेवला, एक दिशा निर्माण करून ठेवली आणि आपल्याला भावी काळाची वाटचाल करण्यासाठी सुद्धा एक दिशादर्शक आणि पथदर्शक मार्ग दाखवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे. आज त्यांचा समृद्धी दिन आहे. खरं तर या ठिकाणी जगातला सगळ्यात वाईट अंत ज्यांचा झाला किंवा ज्यांचा छळ करून हत्या करण्यात आली असा राजा जगाच्या इतिहासात संभाजी राजांशिवाय दुसरा सापडणार नाही. मात्र अशा कठीण प्रसंगी सुद्धा या ठिकाणी, अशा वाईट प्रसंगी सुद्धा, तसुबर सुद्धा मागं हट्टा आपला धर्माभिमान आणि आपल्या स्वराज्याचा अभिमान जागृत ठेवणारा हा महान राजा, म्हणूनच आपण त्यांच्या पवित्र स्मृती या ठिकाणी आज जागृत करणार आहोत. खरं तर संभाजी महाराज पुरंदर किल्ला आणि या पुरंदर किल्ल्यावरती त्यांचा 1657ला जन्म झालेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी पुत्र जन्माला आला म्हणून साऱ्या स्वराज्यामध्ये या ठिकाणी आनंद होता. सगळीकडे या ठिकाणी जल्लोष चालू होता, कारण स्वराज्याचा युवराज या ठिकाणी जन्माला आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्र झाला होता. जणू काही हा जनतेचाच पुत्र होता, रयतेचा पुत्र होता, प्रत्येकाचा पुत्र होता असं प्रत्येकाला वाटत होतं आणि सगळीकडे आनंद होता. मात्र हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अवघ्या वर्षभरामध्ये सईबाई आजारी पडल्या. ताप तीव्र येत होता, सतत ताप येत होता. अनेक वैद्य येत होते, अनेक डॉक्टर येत होते, हाकीम येत होते, उपचार करत होते. मात्र उपचार करून सुद्धा काही फरक पडत नव्हता. ताप वाढतच जात होता आणि इकडे स्वराज्यावरती भयानक असं अफजल खानाचं संकट तिकडून आलं होतं. शिवाजी महाराजांना प्रतापगडावरती जावं लागलं. आपल्या पत्नीची काळजी घ्यायला सुद्धा त्यांना पुरंदरावरती थांबता आलं नाही आणि छोटेसे युवलुशे संभाजी महाराज, त्यांना या ठिकाणी आईचं प्रेम त्या ठिकाणी मिळत नव्हतं, कारण सईबाई सारख्या आजारी होत्या. संभाजी महाराजांना आईचं दूध सुद्धा मिळत नव्हतं आणि म्हणूनच त्या ठिकाणी आईचं आणि वडिलांचं प्रेम सुद्धा लहानपणात त्यांना मिळत नव्हतं. अशा कठीण प्रसंगी त्यांना जिजाऊ मात्र या ठिकाणी घडवत होत्या, त्यांना लहानपणी त्या ठिकाणी सांभाळत होत्या, त्यांना सांभाळण्याचं काम करत होत्या. आणि संभाजी महाराज अवघ्या 1.5 वर्षाचे होते. 1.5 वर्षाचे असतानाच या ठिकाणी सईबाईंचं निधन झालं गेलं आणि आईविना लेकरू पोरकं झालं गेलं. 1.5 वर्षाचे असताना त्यांच्यावर इतकं मोठं संकट कोसळलं गेलं की जगातलं हे सगळ्यात मोठं संकट होतं, कारण आई जाणं हे जगातलं सगळ्यात मोठं संकट असतं. आणि 1.5 वर्षाच्या संभाजी राजांवरती संकट कोसळलं होतं आणि त्या संकटानं एखादा पार खचून गेला असता. एवढंसं लेकरू, त्या लेकरावरती एवढं मोठं संकट आलं होतं. मात्र त्या संकटानं सुद्धा ते खचले नाही. जो खचतो तो महापुरुष कसला आणि जो खचतो तो मोठा कसा होऊ शकतो. संभाजी महाराज खचले नाहीत आणि जिजाऊंनी खंबीरपणे त्या ठिकाणी कंबर कसली गेली. ज्या जिजाऊंनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं होतं आणि त्यांच्या कर्तृत्वातून स्वराज्याचं स्वप्न या ठिकाणी उभारलेलं होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वप्न पाहिलं, पुन्हा एकदा चंग बांधला की मी या आपल्या नातवाला सुद्धा छत्रपती घडवेल, त्याच्यावरती सुद्धा शिवासारखे संस्कार करेल. आणि जिजाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संभाजी महाराजांचं बालपण आणि घोडदौड त्या ठिकाणी सुरू झाली गेली. इकडे शिवाजी महाराज अफजल खानाशी लढण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करतायत. तिकडं पुरंदरावरती लढाईचा बेत आखला जातोय. इकडे युवलुशे संभाजी महाराज त्यांना घडवण्यासाठी या ठिकाणी जिजाऊ पुढे सरसावल्यात. त्यांना लहानपणीच अगदी कमी वयात कवड्या वयामध्ये त्यांच्यावरती संस्काराची पेरणी केली जाते. त्यांना अनेक शिक्षक त्या ठिकाणी नेमणूक केली आणि त्यांना वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचा संस्कार त्या ठिकाणी जिजामाता देत आहेत. आणि छोटेसे असणारे 5-6 वर्षाचे संभाजी महाराज, युवलुशे संभाजी महाराज एवढ्या कमी वयामध्ये मराठी अस्खलितपणे बोलतायत, हिंदी बोलतायत, उर्दू बोलतायत, पाली बोलतायत, संस्कृत बोलतायत. एवढंच नाही तर ते अगदी कमी वयामध्ये 7व्या-8व्या वर्षी अस्खलितपणे इंग्रजी सुद्धा बोलतायत. म्हणजे संभाजी महाराजांनी अगदी कमी वयामध्ये 8व्या-9व्या वर्षापर्यंत 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 16 भाषा संभाजी महाराज या ठिकाणी शिकून घेत आहेत. 16 भाषा बोलणारा जगातला त्या काळातला एकमेव युवराज असावा. 16 भाषा त्यांना येत आहेत. अरे 16 भाषा कशासाठी, तर भविष्यामध्ये आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वेगवेगळ्या सत्ता आहेत. एकीकडे आदिलशाही आहे, निजामशाही आहे, त्या ठिकाणी बादशाही आहे, कुतुबशाही आहे, इंग्रज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत. आणि या सगळ्यांशी संघर्ष करायचा असेल, या सगळ्यांशी सुसंवाद साधायचा असेल तर आपण बहुभाषिक झालं पाहिजे. हा संदेश सुद्धा आपल्याला संभाजी महाराजांकडून मिळतो. इतक्या मोठ्या सगळ्या भाषा त्यांनी शिकून घेतल्यात आणि इतकी मोठी त्यांची घोडदौड
चालू आहे. फक्त ते भाषा शिकत नाहीयेत, 8व्या वर्षी ते संस्कृतमध्ये अस्खलितपणे बोलतायत, लिहितायत आणि अनेक ग्रंथ सुद्धा ते लिहितायत. संस्कृतमध्ये लिखाण करतायत, इंग्रजीमध्ये लिखाण करतायत, अनेक भाषामध्ये सुसंवाद साधतायत. एवढंच नव्हे, विद्वानांशी चर्चा करतायत. फक्त बुद्धीचा विकास करून चालणार नाही, कारण त्या काळामध्ये लढाईचा काळ होता आणि लढाईच्या काळामध्ये लढाईसाठी सुद्धा आपण सशक्त झालं पाहिजे, ताकदवान आणि बलशाली झालं पाहिजे. यासाठी ते तलवारबाजी शिकतायत, भाला कसा फेकायचा हे शिकतायत. त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन नेमबाजी शिकतायत. एवढंच नाही तर वेगवेगळ्या लढाईचं प्रशिक्षण ते स्वतः अनुभवतायत. वेगवेगळ्या लढाईला ते स्वतः त्या ठिकाणी जातायत, अनुभवतायत, पाहतायत आणि त्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करतायत. आपलं शरीर सुद्धा बळकट करतायत, त्यासाठी व्यायाम करतायत आणि असं सशक्त शरीर सुद्धा ते बनवतायत. म्हणजे शारीरिक ते परिपूर्ण, शारीरिक दृष्टीने परिपूर्ण होत आहेत, तसंच बुद्धीच्या बाबतीत सुद्धा ते परिपूर्ण होत आहेत. आणि बघता बघता संभाजी महाराज 8-8.5 वर्षाचे झालेत आणि स्वराज्यावरती फार मोठं संकट आलंय. 1666 मिर्झाराजे जयसिंग राठोड आणि दिलेर खान स्वराज्यावरती आलेत आणि भली मोठी 1 लाखाची फौज घेऊन आलेत आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये फिरतायत. महाराष्ट्र सगळा चिरडून टाकतायत, शेतकऱ्यांची शेतं उद्ध्वस्त करतायत, घरामधली ढोरं गुरं धान्य सगळं ओढून देत आहेत. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना कळत नव्हतं काय करावं. आणि याच वेळी पुरंदरावरती युलुशी असणारे मावळे या ठिकाणी मिर्झाराजे जयसिंग राठोड आणि दिलेर खानाशी त्या ठिकाणी झुंजतायत आणि झुंजता आमचे मुरारजी देशपांडे त्या ठिकाणी धारार्थी कोसळतायत. शिवाजी महाराजांना कळे ना, अरे ज्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभा करण्यामध्ये आपल्याला साथ दिली, ज्या मावळ्यांच्या रक्ताच्या बळावरती हे स्वराज्य उभा राहिलंय, त्यातला एक एक हिरा कोसळतोय. गेलेले किल्ले पुन्हा परत घेता येतील, मात्र गेलेली माणसं परत येणार नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराज तह करायचं ठरवतात. मिर्झाराजे जयसिंग राठोड, दिलेर खान यांच्याबरोबर तह केला जातो आणि या तहामध्ये इतक्या दिवसाचा शिवाजी महाराजांचा संघर्ष, अरे 8व्या वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांची सुरू झाली घोडदौड आणि या घोडदौडीमध्ये या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य आणि या स्वराज्याला आता कुठेतरी सुरुंग लागला होता. वयाच्या 16व्या वर्षापासून आतापर्यंत मोठ्या कष्टानं त्यांनी निर्माण केलेलं 21 वर्षाचं हे स्वराज्य, यातलं स्वराज्यावर आता मिर्झाराजे जयसिंग राठोड आणि दिलेर खानानं डल्ला मारलेला होता. 23 किल्ले आणि त्या खालचा 4 लाख होण्याचा प्रदेश या ठिकाणी तहामध्ये द्यावा लागला. उरले फक्त 10 किल्ले आणि थोडासा भाग. अरे किती दुःखद होतं हे, किती वाईट होतं. अरे फार वाईट वेळ महाराष्ट्रावरती आली होती. स्वराज्यावरती फार कठीण काळ आला होता. शिवाजी राजांना कळे ना, अरे किती कष्टाने किल्ले आपण मिळवले होते. स्वराज्यामध्ये 33 किल्ले होते, त्यातले 23 किल्ले तर आता गेलेच होते. त्यामुळे शिवाजी महाराज आयुष्यात पहिल्यांदा हताश, निराश झाले होते. आणि अशा निराशेच्या प्रसंगी, निराश असताना दुसरी एक बाब घडली गेली. मिर्झाराजे जयसिंग राठोड यांनी छत्रपती संभाजी महाराजांना 7000 मनसबदारी सरदार औरंगजेबाचं बनवलं गेलं. शिवाजी महाराजांना 5000 मनसबी सरदार बनवलं गेलं. म्हणजे औरंगजेबाला सुद्धा कळत होतं पित्यापेक्षा पुत्र श्रेष्ठ निघणार. भविष्यात शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज श्रेष्ठ असणार, तो बलशाली असणार आणि बुद्धीच्या बाबतीमध्ये सुद्धा सरस असणार. आणि म्हणूनच इतक्या कमी वयामध्ये 8व्या वर्षी त्यांना 7000 मनसबदारी सरदार बनवलं होतं आणि 8 ठेवली होती. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं औरंगजेबाची राजधानी असणाऱ्या आग्र्याला जावं शिवाजी महाराजांनी आणि सोबत संभाजी महाराजांना घेऊन जावं आणि जोपर्यंत हा तह आहे तह मोडू नये म्हणून या ठिकाणी 8 वर्षाच्या संभाजी महाराजांना औरंगजेबाकडे ओलीस ठेवावं, म्हणजे कैद ठेवावं, अशा पद्धतीची अट त्या तहामध्ये होती. किल्ले गेल्याचं दुःख नव्हतं, किल्ले गेल्याचं दुःख तर होतच, मात्र त्या दुःखापेक्षा वाईट दुःख होतं की आपला एकुलता एक सुपुत्र, आपला एकुलता एक युवराज आणि तोही 8 वर्षाचा, एवढ्या कमी वयामध्ये त्याला शत्रूकडे राहावं लागणार. अरे विचार करा, ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी आपल्या स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं आणि रात्रीचं त्याच्या अंगाला विष लावून त्याला तडफडून मारलं आणि रात्री त्याला दफन करून टाकलं, ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी आपल्या 2 भावाला आपल्या बाजूला घेतलं आणि दुसऱ्या 2 भावाची कत्तल केली आणि त्यानंतर 2 भावाला सुद्धा मारून टाकलं, 4 भाऊ आणि बापाला मारणारा औरंगजेब सत्तेसाठी, तो संभाजी महाराजांच्या 8 वर्षाची काय कदर करणार होता. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं वादळ होतं. आग्र्याला जायचं होतं, जाताना संभाजी महाराजांना सोबत न्यायचं होतं. जिजाऊ सुद्धा कधी नाही त्या 10 मोकलून त्या ठिकाणी रडत होत्या. अरे संभाजी महाराजांना घेऊ नका, जळू दे तुझं शिवबा राजकारण, एवढ्याशा पोराला घेऊन जाऊ नका असं सांगत होत्या. मात्र संभाजी महाराज ताटपणे सांगत होतं, मासाहेब तुम्ही काळजी करू नका, आबासाहेब तुम्ही काळजी करू नका, माझी चिंता करू नका, मी येतो सोबत, असं सांगणारे 8 वर्षाचे संभाजी महाराजांची प्रगल्भता आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. 8व्या वर्षी जगातल्या सगळ्यात मोठ्या शत्रूशी झुंज देण्यासाठी शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी जात आहेत. जो कपटी, जो क्रूर आहे त्याला भेट देण्यासाठी जात आहेत आणि सोबत 8 वर्षाचे संभाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन एवढाच होता, आपल्या पोराला या ठिकाणी औरंगजेबाचं साम्राज्य कळावं, तिथले रीतिरिवाज कळावेत, कारण भविष्यात जर संघर्ष कोणाशी होणार असेल तर औरंगजेबाशी होणार आहे आणि औरंगजेबाशी शेह द्यायचा असेल, तिथले शत्रूच्या
त्या शत्रूची सगळ्या रूढी परंपरा आपल्याला कळायला पाहिजे, त्यांच्या चाली परंपरा कळायला पाहिजे, तिथले रीतिरिवाज आपल्या संभाजी महाराजांना कळावेत, तिथं राज्यकारभार कसा केला जातो, औरंगजेबाचं साम्राज्य कसं आहे, या सगळ्या बाबी या ठिकाणी संभाजी महाराजांना कळाव्यात. म्हणून 8व्या वर्षी ते स्वतःच्या सोबत घेत आहेत. ते राजगडावरून निघतायत आणि आग्र्याला जाण्यासाठी निघतायत. जवळपास 3 महिन्याचा प्रवास आहे. 3 महिने शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आग्र्याला जायला लागतंय. जवळपास 2000 माणसं सोबत घेऊन निघाले. काही हत्ती आहेत, काही घोडे आहेत आणि काही पायदळ आहेत, काही बैलगाड्या आहेत आणि सगळा हा फौजफाटा निघालाय. त्या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा एक मुक्काम पडलाय. खूप दिवसांचं त्यांचं स्वप्न होतं देवगिरीचा हा किल्ला बघावा. या ठिकाणी मराठवाड्याची राजधानी असणारा हा देवगिरी, अनेक वर्षाचं बिलोडी यादवांचं साम्राज्य, याच मातीमध्ये यादवांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला होता. हिंदूंचं साम्राज्य त्यांनी सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर तो एक आदर्शवत किल्ला होता जो औरंगजेबाकडे सध्या होता आणि औरंगजेबाचा हा किल्ला त्यांना निहाळायचा होता, तो अनुभवायचा होता आणि मुक्काम करत मध्य प्रदेश मार्गे इंदोर मार्गे ते आग्र्याला गेले. आग्र्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला जाणार होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि 2000 माणसांची फौज त्या ठिकाणी आग्र्यामध्ये पोहोचते. शिवाजी महाराजांना अपेक्षा होती आपण हिंदवी स्वराज्याचे राजे, आपल्या सत्कारासाठी कोणीतरी येईल. मिर्झाराजे जयसिंग राठोड त्या ठिकाणी हजर नव्हते, मात्र त्यांचा पुत्र रामसिंग त्या ठिकाणी होता, तो आपल्या सत्कारासाठी येईल. मात्र औरंगजेबानं मुद्दाम होऊन रामसिंगला दुसऱ्याच कामगिरीवर पाठवलं आणि त्यांच्या सत्कारासाठी रामसिंगचा शिपाई पाठवून दिला. अरे राजाच्या सत्कारासाठी शिपाई यावा, हा महाराष्ट्राचा अपमान होता, हा स्वराज्याचा अपमान होता. मात्र शिवाजी महाराजांनी तो अपमान गिळला. औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले. 50वा वाढदिवस होता. अनेक राजे सरदार त्या ठिकाणी आलेले होते आणि महाराजांना पाठ झाकून रणांगणावर पळणारे जसवंत सिंह सारखे सरदार महाराजांच्या पुढच्या रांगेमध्ये उभा आणि महाराजांना जाणीवपूर्वक पाठीमागच्या रांगेमध्ये उभा केलेलं होतं आणि या अपमानानं या ठिकाणी महाराष्ट्राचं रक्त सळसळलं गेलं आणि महाराजांना हा अपमान सहन झाला नाही. औरंगजेबाच्या दरबारात जायचं म्हणजे मान खाली झुकवायची, वर डोळे करून कुणी बघायचं नाही, तोंडाला रुमाल लावून जायचं, औरंगजेबाच्या पुढे मोठ्यानं बोलायचं नाही, अशा रूढी परंपरा दरबारात असताना आणि आजपर्यंत या दरबारामध्ये डोळे वर करून बघायची कुणाची हिंमत झालेली नसताना, औरंगजेबाकडे नुसती सरदाराची 3500 संख्या असताना छत्रपती शिवाजी महाराज मात्र मागच्या रांगेमध्ये उभा केलं म्हणून त्या ठिकाणी औरंगजेबाला सुनावतात आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांना सत्कारासाठी पुढे केले, त्यांचं सत्काराचं ताट त्या ठिकाणी भिरकावून देतात. आजपर्यंत औरंगजेबाच्या दरबारामध्ये अशा पद्धतीचं वर्तन कुणीच केलं नव्हतं किंवा औरंगजेबाचा त्याच्या तोंडावरती आजपर्यंत अशा प्रकारचा अपमान कदापि कुणीही केला नव्हता. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात जाऊन आणि त्या ठिकाणी जवळपास 7 लाखाचं सैन्य अवतीभोवती असताना औरंगजेबाचं अशा पद्धतीचा अपमान 2000 सैन्याच्या बळावरती ते करतायत आणि दरबारातून तडकाफडकी निघून जात आहेत आणि या अपमानानं औरंगजेब मात्र पुरता खजील झाला होता, पुरता क्रोधित झाला होता आणि त्याने ठरवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत इथंच करायचा. त्यानं प्लॅनिंग केलं आणि ठरवलं शिवाजी महाराजांचं दफन करायचं इथंच किल्ल्यामध्ये. त्यानं जागा सोडली, सरदारांना आदेश दिले आणि शिवाजी महाराज कैदेत पडले गेले. शिवाजी महाराजांना कैद केलं गेलं. जरी शिवाजी महाराजांना कैद केलं गेलं असलं तरी संभाजी महाराज हे 7000 मनसबदारी सरदार होते, त्यांना कैद केलं गेलं नाही किंवा ते कैदेत सापडले गेले नाहीत. ते मोकळेच होते, मुक्त होते आणि छत्रपती शिवाजी महाराज कैदेत सापडलेत, आपले वडील कैदेत सापडलेत, स्वराज्याचा राजा कैदेत सापडलाय आणि हिंदवी स्वराज्य धोक्यामध्ये आहे, स्वराज्य धोक्यामध्ये आहे. आपला राजा वाचला पाहिजे, आपले वडील वाचले पाहिजेत या दृष्टीनं 8.5 वर्षाचे संभाजी महाराज या ठिकाणी योजना आखतायत. एक योजना अशी आखतायत, त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पेटलाय. ते ठरवतायत काहीही करायचं, औरंगजेबाच्या तावडीमधून आपल्या आबाश्रींना या ठिकाणी सोडायचं, आपल्या आबासाहेबांना सोडून स्वराज्यामध्ये घेऊन जायचं आणि त्यांची प्लॅनिंग सुरू होते. बहिर्जी नायकांना ते बोलवतायत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या सरदारांना सूचना करतायत आणि 1.5 वर्षापूर्वीच अगोदरच एका कुंभाराला उत्तर प्रदेशात पाठवलंय. त्या ठिकाणी त्याला सांगितलं होतं तू काय करायचं या ठिकाणी